सह्याद्रीच्या घाट माथ्यावर गर्द जंगलाच्या कुशीमध्ये एक एकटेच घर लपलेले आहे. आणि या घरामध्ये साधारण 80 वर्षाचे एक आजोबा आजही एकटेच राहतात. ना शेजारी दुसरे घर, ना कोणाची सोबत. आहे ती फक्त जंगलातील भयान शांतता. आणि आज मी निघालोय याच बाबांच्या भेटीला. बघा समोरचा डोंगर दिसतोय ना, हा पूर्ण डोंगरातून मग आडवं जायचंय पुढे. सगळीकडून घनदाट जंगल, भयानक ऊन, मध्ये कोणीच माणूस नाहीये. आणि आता रस्ता खूप खतरनाक आहे बघा पुढे. अरे बापरे, अरे देवा. अरे रे 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 रे. हा रस्ता या भागातल्या लोकांची व्यथा सांगत होता. गाडीची वाट लागते पूर्ण. अरे बापरे, यासाठी ॲडव्हेंचर बाईक पाहिजे. हो हो, नुसती डान्स करत चालली गाडी. आजूबाजूने भयानक जंगल, फक्त सिकाड्यांचा आवाज आहे. एक टप्पा पार झाला, आता थोडं आडवं आहे. परत पुढे अजून एक पॅच आहे. इकडं तिकडं बघायला चान्सच नाही आहे. जरा नजर चुकली की इकडं दगडीवर गाडी आपल्याला आडवी करणार. अशी पायवाट भेटली पाहिजे थोडी थोडी म्हणजे. अरे बापरे, पुढे तर अजून खतरनाक पॅच आहे. अरे रे 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 रे, कुठून नेऊ आता. हो, खाली बघा सह्याद्री, पूर्ण घाट माथ्यावर आलोय मी आता. हे बघा इथे मध्ये हा थोडासाच पॅच रस्ता बनवलेला आहे. त्यानंतर जसजसं आपण खाली घाटात उतरत जातो तसा रस्ता अतिशय खतरनाक होत जातो. आता हा जो ह्या बाजूला गेला रोड, त्या बाजूने त्या बाबांच्या घराकडे जायचंय. इकडे बघा सिमेंटचा रोड बनवलाय, कारण की हा पॅच मी चांदरगावचा एक व्हिडिओ टाकलेला आहे बघा. त्यावेळेस मी या रोडने गेलेलो आहे. ते पण त्यावेळेस पिलियन म्हणजे पाठीमागे नामदेव दादा होते त्यावेळेस. अतिशय खतरनाक रोड होता. आता निदान गावातनी उलटा इथपर्यंत वरती हा असा सिमेंटचा रोड केल्यामुळं बरं झालं आहे. ते खाली दिसतंय ते चांदरगाव आहे. मला वाटतं लास्ट इयरला मी व्हिडिओ बनवला होता त्याचा. त्यावेळेस हा रोड जो होता ना एवढा खतरनाक होता. आपला जो चांदरगावचा व्हिडिओ जर पाहिला तुम्ही, गोगटी चांदरगाव, तर त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. बापरे, खूपच भयानक आहे. कसं काय जाणार. हे बघा रस्ता, काय रे देवा. चाललोय मी खरोखर, पण येणं प्रचंड अवघड आहे वरती. पण अरे 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 अरे,
आता कुठं घेऊ? इथे बकऱ्या दिसत आहेत, कोणीतरी आहे वाटतं. त्यांना विचारलं पाहिजे. अरे बाबा, इथे पण असंच आहे का? नमस्कार. ते एक आजोबा राहतात एकटेच, आहेत का ते तिकडं? किती चालावं लागेल का वरती, का गाडी जाते? खाली कुठली गाव आहेत? ती पाणेगाव. इथून जागा आहे का जायला खाली तुमच्या गावामधून? बघतो त्या आजोबांना भेटायचं आहे. आता मी बरोबर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आहे. म्हणजे माझ्या पाठीमागे आता हार्डली 5-10 मिनटं जर वॉकिंग चालत गेलं तर खाली कडे चालू होतात सह्याद्रीचे. इथे थोडीशी सावली मिळाली त्यामुळे थांबलो आहे. आता मला एका बाबांना भेटायला जायचं आहे. म्हणजे ते आमच्या गावाला इथून जवळजवळ 4 तास चालत एस टीसाठी गेले होते. कुठून आलात? बसा बसा. हे बघा, हे बाबा चांदरवरून म्हणजे सकाळी 6ला निघालेत आणि आता 12 वाजता, जवळजवळ 6 तास चालत आले तिथपर्यंत एस टीसाठी. त्यावेळेस त्यांची माझी भेट झालेली आणि त्यांनी मला सांगितलं होतं की एकदा ये म्हणून. तर आता मी त्यांचंच घर शोधत ह्या जंगलामध्ये निघालो आहे. पण वाटेत येताना जो रस्ता होता ना, अतिशय खतरनाक. म्हणजे एकदा जर त्या रस्त्याने तुम्ही आलात तर परत यायची तुमची इच्छा होणार नाही. आणि दुसरी गोष्ट की एवढं दुर्लक्ष की खाली जी मोठी मोठी गावं आहेत त्या गावांमध्ये अंतर्गत रस्ते जे केलेत सिमेंटचे, आणि ते एकदा नाही, असे 2-2, 3-3 वर्षांनी सातत्याने ते सिमेंट गावांमध्ये थापत असतात. मग ते करण्यापेक्षा तोच पैसा किंवा तोच निधी अशा गावांच्या रस्त्यांसाठी जर वापरला तर ह्या लोकांचं जीवन देखील सुखकर होणार आहे. कारण की ह्या रस्त्याअभावी मुलांचं शिक्षण किंवा इतर रोजगार गावं ओस पडतात. त्याची कारणंही आहेत की सुविधा बेसिक पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे लोकांना नाईलाजाने मग गावं सोडावी लागतात. अतिशय वाईट रोड आहे, मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे. तिकडे ते एक दादा होते, त्यांनी मला हा रस्ता दाखवला आहे की त्या आजोबांच्या घराजवळ हा रोड जातो. आता दिसतोय तर खतरनाक रस्ता. माणसाने कुठे कुठे वस्ती निर्माण केली आपली. अरे वा, आहेत की बाबा. हे काय इथेच आहेत. बाबा नमस्कार. ओळखलं का? नाही ओळखणार, हेल्मेट आहे ना. गिसरवरने आलोय, गिसरवरून. तुम्ही भेटला होता का मला एस टीवर? कुठे? गिसरमध्ये बुवांच्या घरी. बुवांचा मुलगा आहे मी. तुम्हाला एक दिवा घेऊन आलोय लाईटीचा. कुठे आहे घर? काय वरती? वरती आहे का? आता बसता येईल का तुम्हाला? ते पिशवी आहे ना, बसता येईल. हा, पिशवी आहे तर बसता येईल. येईल. हा, पिशवी आहे तुमची ना, पिशवी नसते. इथे रस्त्याच्या बाजूला हे जुन्या पद्धतीचं केंबळीचं घर आहे बाबांचं. नशीब भेटले. नशीब घरी होता तुम्ही. फोन नाही लागत, ते पलीकडे लागत. नाही नाही, मग घरी म्हणलो नशीब होता तुम्ही. आणि ते चालूच होतं, खाली निघालं होतं, ते आवाज ऐकला पलीकडे तो गाडीचा. हा, ते म्हणले ते येते कोणीतरी आपल्याकडे, येते का पुढं जाते तिकडे. ते वरती झालं, मग वाटवत येऊन बसलो. या हे बाबांचं घर. या जंगलात कुठल्याही सुविधा नसतील, पण माणुसकी आणि साधेपणा मात्र अजूनही टिकून आहे. हे बघा, हे वेल आणल्यात ते घर बांधायला का? घर बांधायला लागले. दोरीच्या जागी आपल्या त्या वेलाने बांधायचं. नाही, दुरी नसतीच आमच्याकडे. पूर्वीपासून यालाच बांधतात. वर सापोड असतो, बाईने सापोड असतो ना वाशाला, हा, तो यालानेच बांधतात. आणि खालचा करगोडा बी यालानेच बांधतात. एकटं कसं काय राहता? आता राहतो इथं मी किती, मला जवळजवळ 17-18 वर्ष झाली. हो का? हा दिवा आहे. त्याला नेमकं काय करायचं? हे बटन आहे इथं. कुठे?
हे बघा, हे बटन आहे, हं, हे असं वरती सरकवायचं, हं, मग अशी लाईट लागते. बरं त्याला चार्जिंग आणि हे असं मध्ये ठेवलं तर अर्धच लागतं. अर्धच लागलं पाहिजे आपल्याला. हा, मग तुम्हाला जास्त नको हं, हं. अर्धच लावायचं, मध्येच ठेवायचं, मध्ये अर्धच ठेवायचं. हां जास्त पाहिजे तर वरती सरकवायचं हां बरोबर. आणि एकदम खाली केलं की बंद होतं. आता तुमच्याकडे लाईट नाही ना, नाही ना. मग हे उन्हात ठेवायचं. हं, हे वरचं जे काळं आहे हं, ह्याच्या ऊन पडलं वरती हं, किंवा ते चार्जिंग होतं. हे बघा इथे लाईट दिसते का, हं, ह्याच्या आता ऊन पडलं ना की अशी बघा हात ठेवला लाईट गेली. आता हं, मग ते उन्हात ठेवायचं, चार्जिंग होईल. आणि जर लाईट असती तर मग ह्या लाईटीनी चार्जिंग होते पिण्यानी. हं, हं. पण ते उन्हात ठेवलं तुम्ही असं, लाईट नाही ना आमच्याकडे. मग हे उन्हात तुम्ही चार्जिंग करू शकता. हं, उन्हात होईल चार्जिंग. हो, पण आता ऊन थोड्या दिवसात आहे. थोड्या दिवसात. पावसात मध्ये जरा अवघड आहे. मग हो, पावसात पावसात पण ते चार्जिंग लाईट असते, मग चार्जिंग करता आली असते. नाही ना, लाईट नाही का कुठे. लाईट कुठे ते डिगे वस्तीला एक आणि माग त्या गावात आहे एक लाईट. हा, हा. 2 ठिकाणी. तिकडे पुढे लाईट नाही. पुढे म्हणजे 9-10 हजार लाईट नाही. अच्छा, इथे खाली एक घर दिसतंय, ते कोणाचं आहे? जे आमच्याच कत्नी आहे आमच्या गावात. मग ते कुठून रस्ता आहे जायला त्यांना? ते खाली रस्ता गेले. तो गोगटीला रोड जातो तोच का? नाही इथे आपण आता आलो तुम्ही मला घेतलं त्याच्या पुढल्यावर असा रोड गेली बघा. गाडी जाते का? जाते हे गाडी फारवर रस्ता केलाय तो. आता हे बाबा विसरला, म्हणजे माझ्या गावाला एसटी साठी चालत आले होते, तेव्हा आपली भेट झाली होती हो नाही का? हो त्याला कधी अहो भाजव्याच्या महिन्यात ते आपण हो, मी तुम्हाला तुम्ही बोलला होता एकदा या इकडं. या इकडे म्हणलो. आणि त्यांनी मला आवडलंच, खरंच आवडलं. बरं इतकं गोष्ट घेसरा माणूस कोणी बोलत बसत नाही. पळतेच आपले आले मामा बरं एकदा चाललं असं पळतेत. त्यांना द्यायचंय का त्याच्याकडे, त्यांना जेव्हा द्यायचंय देईल ना, पलीकडे आहेत का माणसं? आहे ती बाई असेल घरात तो. आता हे उन्हात ठेवू आता. आता आहे चार्जिंग त्याला. संपली तुम्हाला वाटलं संपली तर मग ठेवा उन्हात. उद्या उन्हात ठेवू. तसं ते 10-12 तास चालतं. आपल्याला सांगतात लय झालं. 2.5-3 तास आणि ते चाललं. 3-4 तास ठेवलं ना उन्हात, हं. मग ते पूर्ण चार्जिंग होईल. पण ते बराच वेळ 7-8 तास जरी चाललं तरी लय झालं. तुम्हाला काय रात्रीचं थोडासा मला किती 7-7:30 वाजता दिसायचं बंद होतं. हा, मग किती मी 10 वाजता असतो. 10 वाजता आपलं झोपायचं. हो ना. जेवण असं करायचं, भातभीत करायचं, कोरड्याचं घालून करायचं, खायचं पडायचं. स्वतःच बनवायचं, स्वतःच खायचं आपलं. आवाज मग आमची मंडळी वाढली त्याला आज 25 वर्ष झाली. पण 5-7-8 वर्ष सुनाच्या हातचं खाल्लं. मग ती गेली तर आपल्या म्हणजे आमच्या पोरांना शिकवायचे की 5-6 वर्ष खाल्लं सुनाच्या हातचं. बाकी मंडळी वाढली त्याला आज जवळजवळ 27-28 वर्ष झाली. म्हणजे जवळजवळ 27-28 वर्ष झालं 28 बाबांच्या वर्ष. मंडळी, म्हणजे पत्नी वारलेली. हो तेव्हापासून नंतर 7-8 वर्ष मुलगा आणि सुनबाई होत्या त्यांच्या. हो ते. पण नंतर त्यांना रोजगार किंवा शिक्षणासाठी बाहेर जावं लागलं शहराकडे. हो मग आता आजोबा एकटेच जेवण बनवून स्वतःच या घरामध्ये राहतात. ते मला एसटी वर तिकडे भेटले होते. हो मी शोधत आलो, ते लोक म्हणलीत की ते आहेत का पुण्याला गेलेत काय माहिती. हो बाकीच्या लोकांना विचारलं तर मग तुम्हाला तेच सांगितलं, पुण्याला जातो. पुण्याला पोरी आहेत माझ्या, हा. लेकी भाऊ आहे पुण्यात, पुतणी आहे पुण्यात. अच्छा अच्छा. आणि पोरी 2 आहेत पुण्यातच आहेत. हा का? मग आता चालला होता कुठं? काय काम काम काय करत होता? काम काय नाही, ते खाली भेटायला का जायचं होतं गावठीवाडी होती. इथं मध्ये आता वाडी नाही ना, दुसरी डायरेक्ट चांदरच आहे ना. ती चांदर माग तिकडे चांदर नाही, ती रायमळवाडी म्हणून त्याचं नाव आहे. चांदर ही आहे, पण ते आता हो का? पूर्वी त्यांनी केले चांदर. हा, आणि आम्हाला म्हणते ते वाडवटारी. हो का? हो हे काय तोडलं याच्यात? हं? ते शेण पुढं शेणपुट जाळायला. शेण ती काय तिथे ठेवून दिलं. शेणी जाळायला जमा केल्यात. ते गवत आता काय वरती गारावर टाकायला आणलंय ना. हा, ते बघा ते कोलिम. आता ते तुम्ही एकटे कसे काय करणार पण हे? आता मग कोणाचं तरी बजरीचं माणूस बघायला हे बघा, हे. पाहिजे. 4-5 माणसं गेलीच पाहिजे. हे जे आहे असं हम्म. वाळू लागली बघायला. लय वाळू नाही ते मग जागा उठवल्या. त्याच्या जागेवर आता ते नवीन कोलिम टाकायचं आहे. हो
येऊ का मग बाबा? या बाबा या. चालेल. हो का, इथे हे सोलारचं चालत नाही का? नाही ना, ते आता बंद झाली. ते 3-4 वर्ष चालली चांगली. हो ना. हं. ते आता बंद झाली, बहुतेक लोकांची बंद झाली आता. त्याची काही मुदत असते वाटतं. इथे हो का, सरपण जमा करून ठेवले पावसासाठी. या वयामध्ये सगळी कामं या बाबांनी केलेत. हे सरपण जाळायला का? सरपंच झाला. बाबांचा निरोप घेतला आणि माघारी फिरलो. अंगणात बसलेले बाबा आपल्या सह्याद्रीप्रमाणे दिसत होते. तोच खंबीरपणा आणि तीच शांतता. चेहऱ्यावर निसर्गासारखंच कसलीही अपेक्षा नसलेलं निखळ समाधान. हे बघा, इथे बाबांचं घर आहे आणि हं. बरोबर खाली तिथे डोंगरामध्ये एक घर दिसतंय. हं. तिथे एक आजी आहेत, त्यांना एक बॅटरी देऊया. हं. म्हणजे लॅम्प मंदिर आमच्या गाव देवीचं मंदिर झाले. ते पाहिलंय मी. हं. मग त्या मावशींना भेटून मग निघूया पुढे. रस्ता दिसतोय त्यांच्या घरापाशी. हं, ह्या साईडचं घर नाही. कोण असेल तिथं? ती बाईच असेल घरात. तो बघतो, हालो ते जाऊन ते येतो. आणि ओ आणि हा निगडीचं झाड आहे. निगडीचं हा असं निगडीचं झाड आहे. ते खालनं अशी वाट गेली इकडे बघ. बरं, हा रस्ता. चालेल चालेल. येऊ का मग? हो. हा बघा, हा मातीचा रोड जो डाव्या बाजूला तो गेलाय तिकडे. आयला गाडी जाईल का ह्याच्यात? अवघड परीक्षा आहे माझी. गाडी जायला काही नाही आहे, फक्त कुठे काय काटा वगैरे नाही आला पाहिजे टायर खाली. एकदा पंक्चर झाली तर मग संपलं आपलं काम. इथे रस्ता बंद केलाय त्यांनी, त्यामुळं आता घर वरतीच आहे. इथं चालत जावं लागेल थोडंसं. नळाला पाणी होय? ते कुठून आलं? हां, तिथून. रस्ता का बंद केलाय? हा रस्ता का आता त्या भातात पाणी जाईल ना, हा म्हणून बंद केला. खाली कचरा माती गेली वर ही होती ना, बरोबर. हा त्याच्यामुळे. हे सोलार लाईट आहे, म्हणजे उन्हात ठेवलं, ह्याच्यावर ऊन पडलं की हे चार्जिंग होतं. ह्याच्या ऊन पडलं ना ते चार्जिंग होणार. गावठाण बसून वाटीत आलं काय. ते आजोबा आहेत ना, ते एकदा घिसरला आले होते एसटी वर. ते मला भेटलेले तिथं. तर ते मला म्हटले होते एकदा या कधी फिरत आला तिकडे. तेव्हा मी ते शोधत शोधत आलो, ते भेटले बरोबर. तिथं आल्यावर खाली तुमचं घर दिसलं, तर त्यांना लोक आहेत का तिथं? एकदा आहेत. हे घ्या. तुमचं कुठे आहे घर? एकच राहिला कुठे? दोन आहेत ना, कसं काय करणार मी? मग त्याला काय करायचं आता? तेवढाच द्या आमचा. हे घ्या. त्यांना दाखवले तसं कळलं ना कसं चालू ते करायचं. पण हुशार आहे तिचं. तसं आम्ही चहा बनवते. चहा नको वाटली. आता ते बसा ना ते चहा करते. चहा नको. सोनूबाई म्हणाल बघ माझा बाई आलं होतं तर सोनूबाई आमची मोठी ओळख तिथं. सोनूबाईच्या इथं आम्ही लय तिथं ओळख आमची. सोनूबाईची पोरगी तिकडे दिली नाही याला पाब्यामध्ये. काव्यामध्ये. तिला एकच पोरगी. माझ्या बाबाची त्यांची शेती पाठी एका जागी समजून गतीने करायचो आम्ही तिथे.
हो का? हा आंघोळी करावं असं गरम पाणी येत. हो का? बघा ह्याला मोटर नाही ना, फक्त वरती उताराने पाणी येते. वरती विहीर आहे डोंगरामध्ये, त्या उताराने एवढं प्रेशरने पाणी येते. एवढ्या दुर्गम भागात असे नळातून येणारे पाणीही एखाद्या आशीर्वादासारखे वाटत होते. मग आता मावशी सांगतायत भात भरडायला म्हणजे शिरकोली म्हणजे आता. नाही तिकडे खाली निकडे वशेड आहे तिकडे. अरे बापरे, कशाचं परवडते हो. दिली त्यांना परत नाईलाजाने म्हणजे भाडं 5-5, 10-10 हजार ते भरडून आणण्यासाठी जावं लागतं. 5,000 त्यामुळे सर्व शेती सोडून दिली. शेती सोडून दिली. आम्ही पण करीत नाही. हे जे पाहिजे 40 पोत्याचा भात आहे, पण 40 पोत्याच्या भाताला करताव काय? बरं येऊ का? चालेल. ते चहा बी बनव. चहा नको, उशीर होतोय मला. परत ते रस्ता पण खराब आहे, खराब आहे खराब. त्यामुळे लगेच निघतो. कुठून रस्ता तर इथून खाली जाऊ का? इकडून आलो तिथून. इकडून येडा तो नाही, मग तुम्ही आलो ते बरोबर चालेल, चला मग. ते बघा तिथे बाईक ठेवली. आता इथे त्या मावशींना भेटलो. वरती त्या बाबांचं घर आहे तिथे डोंगरामध्ये. आणि आता निघायला हवं मला, कारण की रस्ता आहे ना खराब पण म्हणताय ना. खराब पेक्षा काय वाईट शब्द असेल तर तो सांगा, तो त्या रस्त्यासाठी आहे. ते बघा तिथे वरती त्या मावशींचं घर आहे. तिथून आलो आहे मी आता. आणि आता गोप्रोची बॅटरी पण संपायला आली, त्यामुळे मी आता निघतो. आता हे बघा सह्याद्रीचे घाट माथे इथेच एकदम हाकेच्या अंतरावर आहेत. मला असं वळसा घालून तिथे पुढून डोंगरवरती चढून जायचा पूर्ण वळसे घेत. मग परत एक तो खराब रोड उतरायचा आहे पॅच. मग पानशेत भागामध्ये उतरेल मी. म्हणजे एवढं अंतर. आता वाजले 3:30. इथून दृश्य बघा काय दिसतंय खतरनाक. सह्याद्रीच्या या अथांग दृश्याने मला काही काळ थांबवून ठेवले. आपल्याला हा प्रवास कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटेवर.